हाय फ्रेंड, रोज रोज मुलांना डब्यावर काय द्यायचं हे कळत नाही. चला आज आपण काहीतरी वेगळं बनवूया. हा नेहमीसारखा डोसा नाही आहे जो आपण नेहमी बनवतो, तो काहीतरी वेगळा. चला आपण रेसिपी बघू. तांदूळ घेतले मी 2 वाटी, चण्याची डाळ घेतली 1 वाटी, 1 वाटी शेंगदाणे घेतले. आता याला चांगलं 4-5 पाण्याने धुवून घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकून आता 1 चमचा जिरे, 8-9 काळे मिरे टाकू याच्यामध्ये आणि 2 सुकलेल्या लाल मिरच्या टाकूया आणि याला आता चांगलं मिक्स करून घेऊ आणि रात्रभरसाठी याला भिजू देऊ आपण. म्हणजे ज्या दिवशी काही समजत नाही ना का सकाळी काय बनवायचं ते, तर असं काहीतरी बनवायचं चटपटीत, मुलांना खूप आवडतं. आता सकाळी ना मी याला पटकन असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून मस्त याचं फाईन पेस्ट बनवून घेतली. चांगली बारीक वाटून घ्यायचं याला. बघा माझं बॅटर वाटून झालं. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ. 2-3 मिनटं चांगलं याला ढवळून घेऊ. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया. आणखी याला मिक्स करून घेऊ पूर्ण. याच्यामध्ये सोडा, इनो वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे. हे असं साधंच बॅटर इतकं म्हणजे डोसा उत्तप्पा म्हणू शकतो आपण याला, इतका छान लागतो ना. आता इथं तवा गरम करून घेतला मी. तव्यावरती 1 चमचा थोडंसं तेल टाकून 1 चमचा बॅटर टाकून असं हलक्या हाताने फिरवलं. कडेला थोडं थोडं तेल टाकलं म्हणजे हे ना, हे बॅटर चिपकत नाही तव्याला. अगदी अलगद निघतं तव्यावरनं, अजिबात चिपकत नाही. बघा मी पलटून घेतलं. दुसऱ्या साईडूनही तेला 2 मिनटं शेकून घेतलं होतं. पिझ्झा सॉस होता माझ्याकडे, तो याच्यावरती लावून घेतला मी. तुमच्याकडे शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचप असेल ते सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि वरतून मी याच्यामध्ये बटाट्याचं सारण भरते. म्हणजे सँडविचसारखं लागते हे, पूर्ण खायला खूप टेस्टी लागत होतं. मुलांनी तर इतकी आवडीने खाल्लं, डब्यावरती दिलं मी हे. खूप छान लागत होतं खायला. वरतून थोडेसे टोमॅटो कट करून टाकले. आता याला फोल्ड करून घेऊ आणि दोघीकडून चांगलं आपण शेकून घेऊ याला. म्हणजे क्रिस्पी आणि एकदम म्हणजे शेंगदाण्याचा ते काळ्या मिऱ्यांचा टेस्ट तो इतका भारी येत होता. काहीतरी नवीन रेसिपी आहे हे, तुम्ही नक्की एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे एकदा तुम्ही बनवलं ना परत परत तुम्ही बनवाल, इतकं खायला टेस्टी लागत होतं. माझी रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.